Hello dear students, welcome back in my YouTube channel EduChange. Today we are going to learn a lesson from standard 7th, My English book 7, and it is 4.3 Chasing the Sea Monster. मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीचा चेसिंग द सी मॉन्स्टर हा अतिशय इंटरेस्टिंग असा लेसन आपण या ठिकाणी पाहणार आहोत. So first of all, in this video I would like to introduce whole theme of this chapter or lesson. मित्रांनो, चेसिंग द सी मॉन्स्टर ही एक विज्ञान काल्पनिक कथा आहे. So that we are going to read first introduction passage of this lesson. You have to follow me. I will translate each sentence in Marathi also. Jules Verne, a French writer, is known as the father of science fiction. पहा, जुल्स व्हर्न हे एक फ्रेंच रायटर आहेत, लेखक आहेत, and he is known as the father of science fiction. तर त्यांना विज्ञान कल्पना साहित्याचे जनक म्हणून ओळखलं जातं. आता काय असतं हे विज्ञान कल्पना साहित्य? तर फिक्शन म्हणजे काल्पनिक वाङ्मय किंवा काल्पनिक साहित्य, त्याला म्हणायचं फिक्शन. मग काय असतं हे वैज्ञानिक काल्पनिक साहित्य? तर मित्रांनो, की जे अस्तित्वात नाही त्याची सुद्धा कल्पना केलेली असते लेखकाने आणि ते आपल्यापुढे मांडलेलं असतं. कदाचित ते भविष्यात होणारं असतं आणि म्हणून त्या कल्पनेच्या जगामध्ये लेखक आपल्याला घेऊन जातात आणि आपलं त्या ठिकाणी मनोरंजनही करतात आणि विज्ञानालाही वेगवेगळ्या संकल्पना ते पुरवतात. सो दिस टाइप ऑफ लिटरेचर इज कॉल्ड ॲज सायन्स फिक्शन. आता या विज्ञान कथा आपल्याकडे सुद्धा काही लेखकांनी हाताळलेल्या आहेत, जसं की आपले डॉक्टर जयंत नारळीकर यांनी सुद्धा अनेक विज्ञान कथा लिहिलेल्या आहेत. त्या आपण पाहू शकता, वाचू शकता. ओके, नाउ नेक्स्ट, ही रोट अबाउट रॉकेट्स. तर त्यांनी कशाविषयी लिहिले ते या ठिकाणी सांगितलंय. दॅट मीन्स जुल्स व्हर्न ही रोट अबाउट रॉकेट्स, स्पेस ट्रॅव्हल अँड सबमरीन्स व्हेन सच थिंग्स वेअर अननोन. तर पहा मित्रांनो, जुल्स व्हर्न यांनी अग्निबाण म्हणजेच रॉकेट्स, स्पेस ट्रॅव्हल अंतराळयान किंवा अंतराळातील प्रवास आणि सबमरीन्स म्हणजे पाणबुड्या यांच्याविषयी त्यांनी जेव्हा त्या वस्तू आपल्याला माहीत पण नव्हत्या त्यावेळेस त्यांनी याविषयी लिहिलेलं आहे पुस्तकांतून. In this passage from his novel 20,000 Leagues Under the Sea, he describes how people on a ship think of the submarine as an animal and try to chase and hunt it. पहा, या उतार्यामध्ये आपल्याला या लेखकांचं म्हणजे जुल्स व्हर्न या लेखकांनी लिहिलेली जी एक कादंबरी आहे, नॉवेल, इथे नॉवेल शब्द आहे, नॉवेल म्हणजे कादंबरी, त्या कादंबरीचं नाव आहे 20,000 लीग्स अंडर द सी. तर समुद्राच्या खाली 20,000 लीग्स जे काही घडलं ते त्यांनी त्या कादंबरीमध्ये लिहिलेलं आहे. ॲक्च्युली हा समुद्राखालचा प्रवास आहे, 20,000 लीग्स एवढा केलेला. आता 20,000 लीग्स काय आहे? तर लीग्स हे एक अंतर मोजण्याचं परिमाण आहे. एक लीग्स म्हणजे जवळजवळ 4 किलोमीटर असं त्याचं परिमाण आहे. तुम्ही जर ते गुगलवर सर्च केलं तर तुम्हाला त्याच्याविषयी आणखी माहिती उपलब्ध होईल. तर मग समुद्राच्या खोल एवढा जो प्रवास झाला तर त्या संदर्भाने ती नॉवेल आपल्याकडे त्यांनी लिहिलेली आहे आणि त्यामध्ये त्यांचं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. आता त्यामध्ये काय डिस्क्राईब केलं आहे त्यांनी, कशाचं वर्णन केलं आहे त्यांनी? तर की एका जहाजावरचे जे लोक होते त्यांनी असा विचार केला की त्यांनी एक सबमरीन पाहिलं. सबमरीन म्हणजे पाणबुडी, आणि ती पाणबुडीला ते एक ॲनिमल समजले. ॲनिमल म्हणजेच तो मॉन्स्टर, सी मॉन्स्टर. आता मॉन्स्टर म्हणजे काय? तर एक अक्राळ विक्राळ असा भीती दाखवणारा प्राणी असं ते समजले.
आणि मग या लोकांनी, जहाजावरच्या लोकांनी काय केलं, त्याचा चेस केला, पाठलाग केला आणि त्याची शिकार करण्याचा प्रयत्न केला. तर हेच आपल्याला या पाठामधून शिकायचं आहे. बट बिफोर स्टार्टिंग टू लर्न धिस लेसन, I would like to introduce, I would like to give you some new information about this ship. And so there are some words which are very necessary to, we have to go through these words. We have to go through meanings of these words, because in the lesson we will get these words at many time, and so that it is our responsibility to learn these words carefully. Okay, you can see here two lines are there. First of all, certain special words are used to refer to the locations on a ship. मित्रांनो, तुमच्यापैकी किती जणांनी जहाजावरचा प्रवास केलाय बरं? अगदीच थोडे असतील. आणि म्हणून या ठिकाणी आपण या पुस्तकामध्ये जे जहाजाचं चित्र दिलं आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत, आणि त्या जहाजाचे जे भाग आहेत, त्याचे जे लोकेशन्स आहेत, ठिकाणं आहेत, ती समजावून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, की जेणेकरून आपल्याला पुढचा पाठ शिकणं आणखी सोपं होईल. तर या ठिकाणी सर्टन स्पेशल वर्ड्स, सर्टन स्पेशल वर्ड्स म्हणजे असे काही विशेष शब्द आहेत की ते आपल्याला टाळता येणार नाहीत, आणि म्हणून ते शब्द आपल्याला संदर्भासाठी दे आर यूज्ड टू रेफर टू द लोकेशन्स ऑन अ शिप. जहाजावरच्या जागा निश्चित करण्यासाठी ते शब्द आपल्याला संदर्भासाठी वापरायचे आहेत. अँड टू इट्स पार्ट्स, आणि जहाजाचे भागसुद्धा समजून घ्यायचे आहेत काही. रीड द मीनिंग्स गिव्हन बिलो अँड फाइंड द वर्ड अँड द लोकेशन पार्ट इन द पिक्चर गिव्हन बिलो. सो I would like to tell you that this is warming up activity. You can see here is the warming, because we are making our preparation to learn this lesson. So this one is the warming up. आता चला, या ठिकाणी जहाजाचं चित्र दिसतंय. आता या ठिकाणी वॉर्मिंग अप करायचं म्हणजे काय करायचं मित्रांनो, या ठिकाणी न्यू वर्ड्स दिलेले आहेत, न्यू वर्ड्सचे मीनिंग सुद्धा दिलेले आहेत. आपण काय करणार आहोत, ते मीनिंग आणि तो शब्द आणि चित्रामध्ये तो शब्द कुठे दिसतोय हे पाहणार आहोत. पहिला शब्द आहे पहा इथे, यार्ड. यू कॅन सी हिअर यार्ड. आता यार्ड कशाला म्हणायचं, अ पोल स्लंग अक्रॉस अ शिप्स मास्ट. अ सेल हँग्स फ्रॉम अ यार्ड. पहा आता, अ पोल स्लंग अक्रॉस अ शिप्स मास्ट. मास्ट म्हणजे डोलकाठी. हे जे जहाज तुम्हाला दिसतंय ना, तर ही जहाजाची जी मधोमध हा जो पोल उभा केलाय ना, हा पोल, हां, याला म्हणायचं मास्ट. आणि या मास्टला ही जी आडवी जी एक बांबूसारखं लावलेलं दिसतंय याला म्हणायचं यार्ड. तर आता ह्या यार्डला, शक्यतो इथे एक यार्ड आहे पहा, तर या यार्डला हे सेल लावलेलं असतं. तर सेल म्हणजे काय, SAIL. अ सेल हँग्स फ्रॉम अ यार्ड. सेल म्हणजे हे कापड, दणकट कापड असतं आणि ज्यामध्ये वारं भरतं आणि मग वाऱ्यामुळे त्या जहाजाला गती मिळते, तर त्याला म्हणायचं सेल. आणि यार्ड पण समजून घेतलं आपण. आता स्लंग, स्लंग म्हणजे एक झोका टांगल्यासारखं ते लावलेलं असतं लाकूड. ते लाकडाचंही असेल किंवा धातूचंही असू शकतं, हलक्या धातूचं. ठीक आहे, समजला यार्डचा अर्थ. आणि यार्ड पाहिलं तुम्ही जहाजावर कुठे आहे, यू कॅन सी हिअर इज द यार्ड. ओके, त्यांनी बाण पण दाखवलेलं आहे तिकडे, यार्ड. नाउ नेक्स्ट वर्ड इज मास्ट. ओके, टॉल अपराईट पोल ऑन अ शिप. मी तुम्हाला दाखवलं इथे मास्ट टॉल असतो, उंच असतो जहाजावर. या ठिकाणी दाखवलं हा, इथे पण आहे पहा, हा टॉल अपराईट म्हणजे अतिशय सरळ असा उंच उभा केलेला. हे जहाजावर हा जो पोल असतो, खांब असतो, त्याला म्हणायचं मास्ट. त्यानंतर इथे आहे बो, BOW, बो. द फॉरवर्ड पार्ट ऑफ द मेन बॉडी ऑफ अ शिप. लक्षात आलं तुमच्या, फॉरवर्ड पार्ट म्हणजे पुढचा भाग, मेन बॉडी ऑफ अ शिप. इथे आहे पहा बो, इथे शिप दिसतंय हे तुम्हाला, आणि ह्या शिपचा हा जो फॉरवर्ड पार्ट म्हणजे पुढे आलेला जो भाग आहे इथे दिसतोय, याला म्हणायचंय बो, BOW. ठीक आहे. आता हे या शब्दांना आपल्याकडे मराठीत शब्द सांगता येत नाहीत, म्हणून आपण फक्त इंग्लिशमध्ये समजून घेतोय तो शब्द आणि त्याचा अर्थ समजून घेत आहोत. ओके, सो नाउ नेक्स्ट, डेक. डेक म्हणजे काय, जहाजाचं फ्लोअर म्हणजे जहाजावरची थोडक्यात
जी पृष्ठभूमी असते त्याला म्हणायचं फ्लोअर. फ्लॅट एरिया बिल्ट ऑन अ शिप. तर हे शिप जे दिसतंय ना, या शिपवर काही ठिकाणी ते फ्लॅट एरिया दिसतो आतमध्ये, तर त्याला म्हणायचं डेक. त्या ठिकाणी आपण उभे राहू शकतो, पाहू शकतो इकडे तिकडे. फोरकासल. फोरकासल दॅट मीन्स द फॉरवर्ड पार्ट ऑफ अ डेक. तर ह्या डेकचा जो काही भाग असतो फॉरवर्ड म्हणजे पुढे आलेला, त्याला म्हणायचं फोरकासल. यू कॅन सी हिअर द forecastle. Actually this is the word, but where is the forecastle? You can see here is the forecastle. Okay, now next, here is the starboard. New word, starboard. So what is the meaning of starboard? The right hand side of a ship as one faces forward. आता starboard म्हणजे काय, तर the right hand side of a ship म्हणजे जहाजाची उजवीकडची बाजू. ॲज वन फेसेस फॉरवर्ड, जणू काय आपल्याला पुढे पाहता येईल अशा प्रकारची जी जागा आहे त्याला म्हणायचे स्टारबोर्ड. द राईट हँड साईड ऑफ अ शिप. ओके, नाऊ नेक्स्ट, स्टर्न. स्टर्न दॅट मीन्स द रिअर मोस्ट बॅक पार्ट ऑफ अ शिप. आता रिअर मोस्ट म्हणजे मागची जागा. स्टर्न इथे दिसतंय बा, STERN, स्टर्न. जहाजाची ही मागची, सगळ्यात मागची जी जागा असते त्याला म्हणायचं स्टर्न. ठीक आहे. नाउ नेक्स्ट, हां इकडे आता एक आपल्याला पुढे पाहूयात नवीन शब्द आणखी इथे दिसतोय पहा. आफ्टर डेक. आफ्टर डेक दॅट मीन्स ॲन ओपन डेक नियर द बॅक. पाठीमागचं हे जे ओपन डेक दिसतंय ना त्याला म्हणायचं, इथे जे ओपन डेक दिसतंय त्याला आपण म्हटलेलं आहे आफ्टर डेक. ओके, नाउ नेक्स्ट, फोर दॅट मीन्स द पार्ट विच इज ऑलवेज ॲट द फ्रंट व्हाईल द शिप इज सेलिंग. सो इट इज द फोर. ओके, यू कॅन सी हिअर इज द फोर. आता या ठिकाणी एक आपल्याला पुढे पाठ सुरू झाल्यानंतर पाठामध्ये एक आणखी हे पाहायचं आहे, स्टारबोर्ड आणि पोर्ट. तर हे जे अंतर दिसतंय ना, इथे बाण दाखवलेला आहे, तर याला म्हणायचं स्टारबोर्ड आणि पोर्ट. ते अंतर लक्षात घ्या की जेणेकरून आपल्याला पाठामध्ये ते शिकायचं आहे. सो आय होप यू ऑल हॅव अंडरस्टूड मीनिंग्स ऑफ न्यू वर्ड्स अँड locations from the ship. Okay, so in this video we have seen some new words related to this ship, and also I have introduced main theme of this lesson. So in next video I will try to read out all the passages and I will try to make a explanation of each lesson and passage in next video. So thank you all of you. Bye everyone.